परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो. कशा आहात आपण सर्वजण? आनंद वाटला तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी भेटून बघून, आणि प्रभूची स्तुती असो. कृपा करून तुम्ही मला कमेंट करत चला, कृपा करून माझं चॅनल सबस्क्राईब करा, कृपा करून माझ्या चॅनलवरती आपल्या मित्र प्रतिष्ठानला देखील ते संदेश पाठवा, जेणेकरून अधिकाधिक देवाचं गौरव होईल आणि अधिकाधिक देवाच्या राज्याचा विस्तार होत राहील. या आजच्या मननासाठी युजली आपण मननासाठी जे वचन घेणार आहोत ते घेत असतो, ते देवाच्या बायबलच्या वचनामधून असतं. परंतु आज मी ॲलन व्हाईट यांच्या लिखाणातून एक वचन किंवा एक लिखाण द डिझायर ऑफ एजेस मराठी पान नंबर 85 वरतून घेत आहे. ते असं म्हणतं, त्याने म्हणले म्हणजे योहानाने म्हणले, ख्रिस्त राज्याची प्रजा होणाऱ्यांनी श्रद्धा आणि पश्चाताप याचा पुरावा दिला पाहिजे. करुणा, प्रामाणिकपणा आणि निस्सीम भक्ती त्यांच्या जीवनात दिसली पाहिजे. गरजूंची ते काळजी घेतील आणि देवाच्या कार्यासाठी दानार्पण देतील. अनाथाला संरक्षण देतील आणि धर्माचरण आणि दया यांच्यामध्ये ते आदर्श असतील. अशा रीतीने ख्रिस्त अनुयायी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने रूपांतर झाल्याची साक्ष देतील. दररोजच्या जीवनात न्याय, दया आणि देवाची प्रीती दिसेल, नाहीतर अग्नीत टाकण्यात येणाऱ्या भुसासारखी त्यांची स्थिती होईल. कोणाबद्दल मिसेस ॲलन व्हाईट या ठिकाणी लिहित आहेत? ख्रिस्ती जनांच्या बद्दल त्यांचं दैनंदिन कर्तव्य. या आपण लूकच्या 3ऱ्या अध्यायाकडे वळणार आहोत. या ठिकाणी आपण पाहतो की जखर्या पाळक साहेबांना मुलगा होणार होता. तो येशू ख्रिस्ताच्या येण्याची वाट तयार करणार होता. त्याचं नाव योहान तुम्हा सर्वांना माहित आहे. योहानाला जखर्याला निवडण्याचं कारण, परमेश्वरानं निवडण्याचं कारण की येशू ख्रिस्त, जखर्या हा देवाची सेवा प्रामाणिकपणे करणारा, हे जोडपं देवाच्या संगतीत चालणारं आणि त्याच्या हातामध्ये मिळालेली पाळकीय सेवा अत्यंत आनंदानं आणि निष्ठेनं करणारं हे जोडपं. म्हणून परमेश्वरानं जखर्या आणि त्याच्या मिसेसला निवडलं की आपण त्यांना निवडलं की त्यांच्या ठाई जो पुत्र होईल तो येशू ख्रिस्ताच्या येण्याची वाट तयार करेल. आणि आम्ही पाहतो की योहानाचा जन्म कसा होईल हे गॅब्रिएल देवदूतानं दर्शन मंडपामध्ये 8 दिवसाच्या सेवेसाठी ज्यावेळेस जकर्या यरुशलेममध्ये आला होता, त्याची जी वेळ होती, त्या पाळक साहेबांची वेळ होती की यरुशलेमेच्या मंदिरामध्ये वेगवेगळे पाळक लोक, वेगवेगळे याजक लोक मंदिराची सेवा करायचे आणि त्यांचे नंबर यायचे. आणि मग या वेळेस जकर्याचा नंबर होता आणि जकर्या मंदिरामध्ये देवाची सेवा करण्यासाठी गेला आणि तिथं गॅब्रिएल देवदूताचं दर्शन, धूपच्या ठिकाणामध्ये ढगांच्या मध्ये परमेश्वराचं दर्शन, गॅब्रिएल देवदूताचं दर्शन त्याला त्या ठिकाणी झालेलं आहे. हा इतिहास आपल्या सर्वांना माहित आहे. आणि मग त्या ठिकाणी त्याला सांगण्यात आलेलं आहे की तुला एक पुत्र होईल, तो देवाची वाट, येशू ख्रिस्ताची वाट तयार करणारा असेल. त्याचे अन्न वस्त्र कसे असेल याबद्दल सुद्धा त्यांना सांगण्यात आलेलं होतं. आणि योहानाचं जे अन्न आणि वस्त्र होतं ते पूर्वी जुन्या त्यांच्यापेक्षा जुन्या असलेल्या भविष्यवक्त्यांच्या सारखं किंवा संदेशांच्या सारखं योहान जीवन जगत होता. परमेश्वर येशू ख्रिस्ताप्रमाणे तो कोणत्याही इस्रायलाच्या शाळांच्या मध्ये त्यानं धार्मिक शिक्षण घेतलेलं नव्हतं आणि कोणत्याही प्रकारे तो कोणाची गय न करणारा असा तो होता, कारण परमेश्वरानं त्याला निवडलेलं होतं. प्रियजनांनो, या योहानाचं जीवन जंगलांच्या मध्ये, कड्या कपाऱ्यांच्या मध्ये स्वर्गीय देवदूतानं जे निसर्ग निर्माण केलेला आहे त्यामध्ये त्याला उत्तम तऱ्हेचं शिक्षण मिळालेलं होतं आणि त्याचं खाद्य आणि त्याचं राहणीमान आणि त्याचा पोशाख संदेष्टांच्या सारखा होता. आणि या सर्व गोष्टींच्या मध्ये त्यानं कोणत्याही प्रकारे अतिशयोक्ती करू नये यासाठी देवाने त्याची काळजी घेतलेली होती. तो खाण्यापिण्यामध्ये सुद्धा अतिशयोक्ती करत नव्हता, तो राहणीमान मध्ये सुद्धा अतिशयोक्ती करत नव्हता आणि तो अत्यंत त्या वेळेच्या काळामध्ये अत्यंत साधी सिंपल राहणीमान त्याची असायची. प्रिय पाळक साहेबांनो, तुमची आणि माझी राहणीमान कशा प्रकारची आहे आजच्या जीवनामध्ये? जगातून आपल्याला जे निवडलेलं आहे
तशा पद्धतीची आमची राहणीमान असणं गरजेचं आहे. आमच्या प्रिय देवाच्या लेकरांनो, या ठिकाणी योहान येशू ख्रिस्ताची घोषणा करणारा म्हणून पुढे आलेला होता असं आपल्याला बायबल सांगतं. आणि मग योहान ज्यावेळेस इस्रायलाच्या काळामध्ये, आता इस्रायलाचा जो यहुदा जो प्रांत होता तो रोमच्या ताब्यामध्ये गेलेला होता या काळामध्ये. आणि मग आम्ही पाहतो की रोमच्या या ताब्यामध्ये गेल्यानंतर हा बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे तो म्हणजे या रोमी लोक अत्यंत मोठ्या प्रमाणे यहुदी लोकांच्या वरती अत्याचार करत होते, त्यांना हनत मारत होते, त्यांना त्रस्त करत होते आणि त्यामुळे यहुदामधून मंडळीची हाक निर्माण होत होती. हा इतिहास आहे. आणि याच काळामध्ये येशू ख्रिस्ताचा मार्ग तयार करणारा योहान पुढे आलेला होता, जो ख्रिस्ताबद्दल इस्रायल लोकांची कान उघडणी करणार होता, इस्रायलाच्या मंडळीला ख्रिस्ताबद्दल माहिती देणार होता आणि विशेष प्रकारे त्यांची समज जी आहे ती समज मोडून त्या स्वर्गीय समजाकडे त्यांचं मन वळवणारा असा हा योहान होता. आणि त्याच्याकडे लोक बाप्तिस्मा घेण्यासाठी येत होते. त्या तरुण अशा संदेशाकडे लोक आकर्षित झालेले होते. त्यावेळेस जर योहानाकडे बाप्तिस्मा करण्यासाठी रांगाच्या रांगा लागत होत्या म्हणलेला आहे. मिसेस एलन व्हाईट असं म्हणतात की तो एक तरुण आणि अत्यंत प्रभावी असा संदेष्टा असल्यामुळं अनेक लोकांना वाटत होते की याच्यातर्फे जर आम्ही बाप्तिस्मा घेतला तर आमचं जे पत आहे, पत म्हणू आपण त्याला, पत वाढलं जाईल. आणि म्हणून या यहुदी लोकांच्या शिक्षण देणाऱ्या संस्थांच्याकडे, शाळांच्याकडे न जाता योहानाकडे लोक येऊन बाप्तिस्मा घेत होते आणि देवराज्याची माहिती करून घेत होते. आणि मग ते किती चुकीच्या मार्गाने देवाच्या नादी लागलेले आहेत, देवाच्या मार्गामध्ये किती चुकीच्या मार्गाने लागलेले आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती योहान मंडळ्यांना किंवा यहुद्यांना त्या ठिकाणी किंवा इस्रायलांना किंवा अनेक लोकांना, सर्वांना तो त्या ठिकाणी देत होता. आणि मग लोक त्याच्याकडे आम्ही पाहतो की आम्ही कशा पद्धतीचं जीवन जगावं याकरता ते येत होते. अनेक प्रश्न योहानाला त्या ठिकाणी विचारण्यात येत होते. आणि मग अशीच एक घटना त्या ठिकाणी लूक 3 अध्याय आणि 7 पासून पुढच्या वचनामध्ये आम्ही वाचणार आहोत. तेव्हा जे लोक समुदाय त्याच्या हातून म्हणजे योहानाच्या हातून बाप्तिस्मा घ्यावयास त्याच्याकडे निघून येत असत, त्यास तो म्हणत असे, अहो सापांच्या पिल्ल्यानो. This is very hard word to listen. अहो सापाच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून पळावयास तुम्हास कोणी सावध केले? आता पश्चातापास योग्य अशी फळे द्या. अहो ख्रिस्ताच्या अनुयायानो, देवाच्या अनुयायानो, स्वतःला अब्राहामाची मुलं म्हणणाऱ्यानो, योग्य अशी पश्चातापास योग्य अशी फळे द्या. आणि अब्राहम आमचा बाप आहे असे आपल्या मनात म्हणू लागू नका, कारण मी तुम्हाला सांगतो ह्या दगडापासून अब्राहमासाठी मुले निर्माण करावयास देव समर्थ आहे. तुम्ही जर अब्राहमाची मुलं, अब्राहमाचे वंशज या नात्यानं जर अब्राहमासारखी विश्वासाचे कृती करत नाही तर तुम्ही त्या अब्राहमाचे मुलं होण्याचे आहात असं म्हणणं चुकीचे आहे. म्हणून तुम्ही तसं नाही म्हणलं तरी चालत, कारण परमेश्वर दगडापासून सुद्धा अब्राहमासाठी मुलं तयार करायला तयार आहे. देवासाठी कार्य करायला त्या ठिकाणी लोक निर्माण करायला परमेश्वर तयार आहे. आता झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाईल किंवा जाते. आत्ताशी झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड टाकलेली आहे. आत्ताशी देवाचे जे म्हणणारे लोक हे मूळ, त्यांच्या मुळाशी ते झाड त्यांच्या मुळाशी कुऱ्हाड टाकलेली आहे. कारण कुऱ्हाड ही तोडून टाकण्यासाठी असते. आणि मग त्या कुऱ्हाडीचा प्रहार इस्रायलांच्या वरती आता का होत आहे? कारण की जे देवानं सांगितलेलं आहे, जे परमेश्वरानं योजलेलं आहे, त्याच्यापासून आम्ही बहकलेलो आहोत. आणि म्हणून इस्रायलाच्या मुळाशी कुऱ्हाड लावण्यात आलेली आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि जे फळ देत नाही, जे देवाच्या संकल्पाप्रमाणे चालत नाही, ते झाड तोडून अग्नीत टाकण्यात येईल असं म्हणण्यात आलेलं आहे.
प्रियजनांनो, आणि म्हणून त्यावेळीच्या इस्रायल लोकांनी हे कृत्य देवासंगतीचं कृत्य न केल्यामुळं त्यांच्या मुळाशी किंवा त्या झाडाच्या मुळाशी, त्या इस्रायलाच्या बुंद्याशी, त्या झाडाशी कुऱ्हाड चालवण्यात येणार होती किंवा आलेली होती। तेव्हा लोकसमुदाय त्याला विचारित, तर मग आम्ही काय करावे? खूप सुंदरसा प्रश्न प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीनं परमेश्वराला विचारावा। प्रत्येक ख्रिस्ती समजणाऱ्या, समज करून घेणाऱ्या प्रत्येकानं परमेश्वराजवळ, पवित्र आत्म्याजवळ हा प्रश्न विचारावा। बायबल वाचत असताना बायबलला घेऊन हा प्रश्न विचारावा की आम्ही ख्रिश्चन्स आहोत, आम्ही काय करावं? या ठिकाणी बप्तिस्मा घेणाऱ्या योहानाकडे आलेल्या यहुदी मंडळीनं किंवा लोकांनी पश्चाताप केलेला होता आणि आता आम्ही काय करावं? इथून पुढे आमचं जीवन कसं असावं, काय करावं याबद्दलची विचारणा त्या ठिकाणी करण्यात आलेली होती। आणि मग तो त्यांना म्हणतो, तो त्यास असं उत्तर देईल, ज्याच्याजवळ 2 अंगरखे आहेत त्याने ज्याला नाही त्याला 1 द्यावा। स्वतःपुरतं न ठेवता ज्याच्याकडे 2 आहेत, हे पूर्वी देखील सांगण्यात आलं होतं आणि ते आज देखील तयार आहे। ते आज देखील तेवढंच सत्य आहे, ते पूर्वी देखील तेवढंच सत्य होतं। योहान या ठिकाणी म्हणतो की ज्याच्याजवळ 2 अंगरखे आहेत त्याने ज्याला नाही त्याला 1 द्यावे। काय ही ख्रिश्चन लोकांची सवय असू नये का? त्यांनी इतरांना मदत करू नये का? नक्कीच, कारण त्यांचा परमेश्वर इतरांच्यावर दया करणारा आणि प्रीती करणारा होता या ठिकाणी। आणि ज्याच्याजवळ अन्न आहे त्याने सुद्धा त्याप्रमाणेच करावे, ज्याच्याजवळ भरपूर आहे त्याने सुद्धा ते करावे। प्रिय ख्रिस्ती मंडळांनो, काय आजच्या जीवनामध्ये योहानाला विचारला गेलेला प्रश्न त्यावेळेच्या पश्चाताप झालेल्या लोकांनी विचारला। आज पश्चाताप झालेले लोक मंडळांच्या मध्ये आहेत, ते स्वतःला हा प्रश्न किंवा पवित्र आत्म्याला हा प्रश्न विचारतात का की आता आम्ही काय करावे? कारण माझ्या प्रियजनांनो, तुमचा आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस या जगामध्ये आला त्यावेळेस तो इतरांच्यावरती दया करण्यासाठी कुठेही कमी पडला नाही आणि त्याचंच नाव घेऊन आम्ही आज जगत आहोत। आणि जर आम्ही त्याचं नाव परिधान केलेलं आहे तर आम्ही दया करायला विसरू नये। आम्ही जात असताना कोणाला ठोकर लागलेली असेल तर त्याच्यावरती दया करायला विसरू नये। आज जर उघडा वगडा आम्हाला कोणी दिसत असेल तर त्याला अंगरखा देण्यासाठी विसरू नये। आज जर अन्नानं भुकेलेला, ताणलेला कोणी जर आम्हाला आढळला असेल तर त्याला अन्न आणि पाणी देण्यासाठी आम्ही विसरू नये। कारण की प्रियजनांनो, परमेश्वराच्या या वचनांच्या मध्ये लूक 6 अध्याय आणि 36व्या वचनामध्ये खूप सुंदर रीतीनं परमेश्वराच्या वचनात या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा। जसं येशू ख्रिस्त आपल्या शिष्याला शिकवत होता, जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्ही देखील दयाळू व्हा या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे। कारण मिखा 7 अध्याय 18वं वचन असं सांगतं की तुझ समान देव कोण आहे? तू अधर्मांची क्षमा करीतोस, आपल्या वतनाच्या अवशेषांचे अपराध मागे टाकतोस। तो आपला राग सर्व काळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो। म्हणून येशू ख्रिस्त त्या ठिकाणी शिकवताना म्हणतो, जसा तुमचा पिता दयाळू आहे तसं तुम्ही देखील दयाळू व्हा। आणि मिसेस एलन जी व्हाईट या ठिकाणी मराठी पुस्तक युगानुगाची शांत आशा, द डिझायर ऑफ एजेस मराठी पान नंबर 85 वरती असं सांगतात की ख्रिस्त राज्याची प्रजा होणाऱ्यांनी, म्हणजे जे ख्रिस्ती आहेत ते म्हणणाऱ्यांनी श्रद्धा आणि पश्चाताप याचा पुरावा दिला पाहिजे। ते जे ख्रिश्चन आहे त्याचा पुरावा दिला पाहिजे। करुणा, प्रामाणिकपणा आणि निस्सीम भक्ती त्यांच्या जीवनात रोज दिसली पाहिजे। गरजूंची ते काळजी घेतील, जे ख्रिस्ती आहेत ते गरजूंची काळजी घेतील आणि देवाच्या कार्यासाठी दान अर्पणे सुद्धा देतील। अनाथाला संरक्षण देतील, जे ख्रिश्चन म्हणवत आहेत ते अनाथाला संरक्षण देतील आणि धर्माचरण आणि दया यांच्यामध्ये ते आदर्श असं असतील। धर्माचरण आणि दया करणे यांच्यामध्ये ते इतरांच्यासाठी आदर्श बनतील। आमच्या ख्रिश्चनांचे दया करणे तर लांबच आहे, पण आम्ही दया केली पाहिजे। दया करणं आम्ही टाकलं नाही पाहिजे। दया करणं हा आमचा धर्म आहे, धर्माचरण आहे
आणि मग आम्ही पाहतो की आमचा हा आदर्श इतरांनी घेतला. अशा रीतीने ख्रिस्तानुयायी जे ख्रिस्तानुयायी आहेत पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने रूपांतर झाल्याचे साक्ष देतील जेव्हा ते इतरांच्यावरती दया करतील, कारण त्यांचा पिता, त्यांचा परमेश्वर, त्यांचा येशू ख्रिस्त दयाळू होता आहे. पुढे म्हणतात, दररोजच्या जीवनात न्याय, दया आणि देवाची प्रीती प्रत्येक ख्रिस्ती मनुष्याच्या जीवनात दिसली पाहिजे. द डिझायर ऑफ एजेस, पान नंबर 85, मराठी पुस्तकातून. नाही तर काय होईल, नाही तर ख्रिश्चनांचं काय होईल. मिसेस एलेन व्हाईट असं म्हणत आहे, मी नव्हे, मिसेस एलेन व्हाईट असं म्हणतात. नाही तर तशा प्रकारे न करणाऱ्या ख्रिश्चनांची अग्नीत टाकण्यात येणाऱ्या भुसासारखी स्थिती होईल. प्रियजनांनो, आज काय आम्ही नामधारी फक्त ख्रिश्चन आहोत काय? योहानानं त्यांना संदेश दिला की तुमच्याकडे जे काही असेल ते, जे गरजवंत आहे त्यांना पुरेल असं तुम्ही मदत करू शकता. रोज नका करू, एकदा तरी करा. रोज नका देऊ, एकदा तरी द्या. रोज दया करू नका, परंतु एकदा तरी करा. तुमची दया अखंडित असू द्या. तुमच्या दयेचा कधीही अंत होऊ नये. ज्यांना खरंच गरज आहे त्यांना नक्की दया करा, कारण या भारतामध्ये, आमच्या देशामध्ये इतर जे गरजवंत आहेत ते सुद्धा ख्रिस्तामध्ये आपले आई वडील, माता भगिनी, बंधू भाऊ असे आहेत. आणि म्हणून प्रियजनांनो, आमची ख्रिश्चियानिटी पूर्ण करण्यासाठी आपण दया करणं सोडू नये, हीच माझी प्रभुचरणी आज प्रार्थना आहे. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. धन्यवाद. थँक यू सो मच. मे गॉड ब्लेस यू ऑल. Please like, share and subscribe my channel and don't forget to comment on my YouTube channel. Thank you so much. धन्यवाद.